दिवेआगर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात मुंबईच्या दक्षिणेस अंदाजे 170 किलोमीटर अंतरावर असलेले एक गाव आहे. दिवेआगरमध्ये सोन्याची गणेश मूर्ती असलेले सुवर्ण गणेश मंदिर पर्यटकांसाठी प्रसिद्ध आहे. ही गणेश मूर्ती 24 मार्च 2012 रोजी काही चोरट्यांनी चोरून नेली होती. अरबी समुद्रासमोर असलेला हा समुद्रकिनारा अंदाजे 4 किलोमीटर लांब आहे आणि अविकसित आहे. टोकाला एक छोटासा प्रवाह समुद्रात जातो, तिथे मासेमारी होते, तर दक्षिण टोकाला स्थलांतरित समुद्री पक्ष्यांसाठी अभयारण्य आहे. जवळच एक लहान मासेमारी गाव आहे, जेथे विक्रेते ताजे मासे विकतात, ज्याला भरडखोल नावाने ओळखले जाते. मुंबई गोवा महामार्गावरून कोलाड किंवा कर्नाळा मार्गे समुद्रकिनारा प्रवेशयोग्य आहे. समुद्रकिनाऱ्यावर अनेक सुरूची झाडे आहेत. समुद्रकिनाऱ्यावर प्रवेश करण्यासाठी बेलूच्या झाडांचे दाट आवरण आहे. गर्दमाळू असलेला हा एक अतिशय निर्जन समुद्रकिनारा आहे आणि समुद्रकिनारा सुरू होण्यापूर्वी एक रस्ता आहे. या किनाऱ्याचा चांगला भाग असा आहे की पाणी लगेचच फार खोल नाही, परंतु या प्रदेशातील इतर समुद्रकिनाऱ्यांच्या तुलनेत पाण्यातून चांगल्या अंतरापर्यंत चालता येते. मुरुड जंजिरा रायगड जिल्ह्यातील एक अद्भुत किल्ला आहे. त्याचं वास्तविक नाव जाजिरे मेहरूब आहे. जंजिरा म्हणजे पाण्याने घेरलेलं एक द्वीप आणि मेहरूब म्हणजे चंद्रमा. हे अरबी समुद्राने घेरलेलं आहे. रायगड जिल्ह्याचं पश्चिमेला अरबी समुद्र आहे. ह्या समुद्राजवळ मुरुड नावाचं गाव आहे. या समुद्राजवळ मुरुड तालुक्यातील 2 गावं, दांडा आणि राजपुरी, आहेत. राजपुरी मुरुडपासून 4 ते 5 किलोमीटरांचं अंतर आहे. मुरुड जंजिरा ह्या समुद्रातील द्वीपावर स्थित आहे आणि राजपुरी गावाच्या पश्चिमेला आहे. राजपुरीपासून ह्या किल्ल्यात पोहोचण्यासाठी राजपुरीतून डोंग्यांची सुरुवात केली जाते. मुरुड जंजिरा किल्ल्याच्या तटावर 572 तोफा आहेत. या तोफांपैकी एक तोफ काळाल बांगडी. जंजिरा हा शब्द आपल्याला अरबीतून मिळाला आहे. तो अरबी शब्द जझीरा याचं उत्पत्तीस्थान आहे. जझीरा म्हणजे बेट. त्या काळात राजपुरीमध्ये मुख्यतः कोली जनता होती. सुरलखानाचा महाल किल्ल्याच्या मध्यभागी होता, पण आता त्यांचं कुठलाच अवशेष शिल्लक नाही. किल्ल्यावर पाण्याचे 2 मोठे तलाव आहेत. पूर्वी किल्ल्यात 3 मोहल्ले होते. यापैकी 2 मोहल्ले मुस्लिमांचे तर एक इतरांचे होते. पूर्वी किल्ल्यात मोठी वस्ती होती. राजाश्रय संपल्यावर त्या सर्व वस्त्या तिथून उठल्या. जंजिरा किल्ल्याचे बांधकाम आजही मजबूत आहे. जंजिरा किल्ला एक अभेद्य किल्ला म्हणून ओळखला जातो. हरिहरेश्वर आणि कालभैरव या देवतांचा अनेक पौराणिक कथांमध्ये उल्लेख असल्याने ती अतिशय महत्त्वाची दैवते आहेत. श्रीवर्धनजवळ रायगड जिल्ह्याच्या दक्षिण टोकाला असणाऱ्या हरिहरेश्वर क्षेत्राला दक्षिणकाशी म्हणून गौरवले जाते. काळभैरवाला भूतपिशाचं निवारण करणारी आणि अतृप्त आत्म्यांना शांत करणारी देवता मानले जाते. मंदिर परिसरात पांडव तीर्थावर उत्तरक्रिया विधी केले जातात. टेकडी आणि किनारा परिसरात विष्णुपद, गायत्रीतीर्थ, शुक्लतीर्थ, सूर्यतीर्थ, विष्णुतीर्थ, ब्रह्मगुहा अशी ठिकाणे आहेत. या ठिकाणी अगस्ती ऋषींनी यज्ञ केला होता असेही सांगितले जाते. इथं प्रथम कालभैरव योगेश्वरीचे दर्शन घेऊन मग नंदी, गणपती, हरिहरेश्वर आणि मग पुन्हा कालभैरवयोगेश्वरी असे दर्शन घेण्याची प्रथा आहे. कालभैरवाच्या 4 हातांमध्ये डमरू, तलवार, त्रिशूल आणि शीर दिसतात. गळ्यात केतुमाला म्हणजे राक्षस मुंडमाला आहे. मंदिरात अतिशय सुंदर लाकडी कोरीवकाम आहे आणि त्यात दशावतार कोरलेले काही ठिकाणी दिसतात. लाकडी कोरीवकाम हे कोकणातील मंदिर स्थापत्याचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे आणि ही परंपरा जतन करणे
संवर्धनाच्या दृष्टीने एक फार मोठं आव्हान असणार आहे. इसवी सन 1674 मध्ये स्वतः छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी दर्शनाला आले होते, असं इतिहासकार सांगतात. मंदिराच्या गणेशपट्टीच्या बाजूला 2 कोरीव लेख आहेत, ज्यातून इथली ऐतिहासिक पार्श्वभूमी उलगडते. थोरले बाजीराव पेशवे यांनी मंदिराचा इसवी सन 1723 साली जीर्णोद्धार केला, असे या लेखातून दिसते. सरखेल कान्होजी आंग्रेंनी 1000 रुपये देणगी दिली. मंदिराच्या पश्चिमेला टेकडीवर जाणाऱ्या पायऱ्या चंद्रराव मोरेंनी बांधल्या, तर माधवराव पेशवेंची पत्नी रमाबाईंनी 1667 साली इथं चौघडा वादनासाठी बांधकाम केले आणि 4 एप्रिल 1772 रोजी माधवरावांच्या प्रकृतीसाठी त्या स्वतः इथं आल्या अशा नोंदी आहेत. पायऱ्या चढून डोंगरावर गेलं की हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्याचे विलोभनीय दृश्य नजरेस पडते. पलीकडे दक्षिणेला घळीतून पायऱ्या उतरून खडकाळ किनाऱ्याला लागले की एक कोसाची प्रदक्षिणा सुरू होते. इथं समुद्र खवळलेला असताना काळजीपूर्वक चालायला हवे. भरती ओहोटीचे गणित लक्षात घेऊन स्थानिकांना नीट विचारून ओहोटीच्या वेळेला ही परिक्रमा जरूर करता येते. समुद्राच्या लाटा आणि वारा यांनी अनेक शतके तासून झिजवलेल्या खडकांचे भूगर्भीय सौंदर्य पाहत इथं रेंगाळण्याची इच्छा होते. पाण्याजवळ शेवाळे साचते आणि तिथं चालताना काळजी घ्यायला हवी. कधीकधी इथं डॉल्फिन दर्शनही होते. भूगोलाच्या धड्यांमध्ये शिकलेल्या गोष्टी इथं आपल्याला प्रत्यक्ष पाहता येतात. इथं चालत असताना अनेक ठिकाणी पूजेची स्थाने आणि मूर्ती दृष्टीस पडतात. हरिहरेश्वर मंदिराला इसवी सन 1793 साली आग लागली आणि 1795 मध्ये मंदिर पुन्हा बांधले गेले. पेशवे काळात मंदिराला खर्चासाठी 1152 रुपये दिले जात असत. 1981 मध्ये ही रक्कम वाढवून 3000 केली गेली आणि चौघडा वादनासाठी रायगड जिल्हा परिषदेने 5000 रुपये अनुदान निश्चित केले. या परिसरात भटकंती करत असताना कोकणातील पक्षी जीवन, खाद्य संस्कृती, निसर्ग वैभव या सगळ्याचा मनसोक्त अनुभव घेता येतो. एका सकाळी गावात भटकंती करत असताना मला किंगफिशर म्हणजेच खंड्या महाशांचे दर्शन घडले होते. प्रदक्षिणा पूर्ण करून पुन्हा मंदिराकडे यायचं आणि साधं चविष्ट जेवण किंवा न्याहारी घ्यायची व पुढच्या प्रवासासाठी सज्ज व्हायचं. हरिहरेश्वराची पंचामृत पूजा आणि लघुरुद्र अशी साधना केली जाते. कालभैरव्योगेश्वरीची चंदन पूजा केली जाते. मंगळवारी आणि रविवारी भाजणीचे वडे आणि धी असा नैवेद्य केला जातो. कार्तिक शुद्ध एकादशी ते पौर्णिमा तसेच कालाष्टमी या दिवशी यात्रा असते.